व्यासपीठावरील मान्यवर माननीय अप्पासाहेब, सांगलीकर ताई, महाबळताई आणि व्यासपीठावर आणि आपल्या ऑडिटोरियममध्ये उपस्थित असलेले सर्व कवितेवर प्रेम करणारे आणि हसण्यावर प्रेम करणारे आणि जगण्यावर प्रेम करणारे सगळे श्रोतृवर्ग, मी एखादं व्याख्यान द्यावं 30-35 मिनिटाचं असं मलाही वाटत नाही. त्यापेक्षा आजच्या संध्याकाळी मी तुम्हाला काही गोष्टी सांगाव्यात, म्हणजे काही गोष्टी हितगुज करावं तुमचं, ते जास्त श्रेयस्कर ठरेल असं मला वाटतं. कारण वयाने एवढे वयस्कर झालेले आणि जीवनाचा एवढा मोठा अनुभव घेतलेले तुमच्यासारखे लोक, यांना मी असं काय सांगणार आहे व्याख्यानाच्या स्वरूपात किंवा काही कसं. पण ज्या ज्या वेळेला साहित्यावर प्रेम करणारी माणसं जवळ येतात, एकत्र येतात, त्याची एक गोष्ट नक्की आहे, आजकालच्या काळात तरी साहित्य पैसे मिळवून देत नाही. कदाचित पूर्वी ते देत असावं, ते लेखकांना देत होतं का प्रकाशकांना देत होतं हे अजूनही काही नक्की कळत नाही. परंतु साहित्य म्हणजे ज्याच्यापासून आपल्याला पैसे मिळत नाहीत अशा गोष्टी करण्याची माणसं एकत्र जमतात, ती खरी सांस्कृतिक माणसं असतात. यांच्यामध्ये संस्कृती रुजलेली असं माणसं असतात असं मला वाटतं. आणि अशाच माणसांकडे आजकाल अप्पासाहेब माणुसकी शिल्लक आहे असं. पैसे मिळणार म्हणून लाखो लोक एकत्र येतात. तुम्ही बघता एकेका सभेला लाख लोक असतात. पैसे मिळतात म्हणून एकत्र येतात, पण पैसे नाही मिळतात तरी सुद्धा इतक्या लांब यायचं, एकत्र यायचं आणि आपण हितगुज करायचं एकमेकांच्या संस्कृतीबद्दल, जीवनाबद्दल. आणि त्यामध्ये सुद्धा कवितेसारखी गोष्ट म्हणजे साहित्यामधला खरा रस जो असेल, हे सर्व साहित्य प्रकारांमध्ये मला तरी असं वाटतंय की कवितेमध्ये जेवढी आत्मीयता आहे किंवा कवितेमध्ये जेवढी चैतन्य आहे ना, ते सगळ्यात जास्त चैतन्य साहित्य प्रकारामध्ये कवितेत असतं. कारण मोजकेपणानं थोडक्या शब्दामध्ये एका हृदयाची हाक दुसऱ्या हृदयापर्यंत पोहोचवणार आणि मनाला शांती देणारा असा वाङ्मय प्रकार आहे. त्यामुळं मी जरी कवी नसलो किंवा फारशा कविता मी केलेल्या नसल्या तरी कवितेकडे झुकणारा असा साहित्य प्रकार मला आवडतो. याचा अर्थ मला कविता आवडते. ललित गद्य या माध्यमामध्ये मी आतापर्यंत जवळजवळ 8 ते 9 पुस्तकं लिहिली आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये ललित गद्याचा लेखक या नावानं मराठी प्राध्यापकांना मी माहिती असं मला वाटतं. कारण मी ललित गद्याचं लेखन वृत्तपत्रामध्ये अनेक वर्ष करत आलो, म्हणजे जवळजवळ 30 वर्ष करत आलो, 30-35 वर्ष करत आलो. आणि तो सगळा भाग माझ्या ललित लेखनाबद्दल खुश असतो. आणि परवा महाराष्ट्र शासनाने माझ्या एका पुस्तकाला ललित गद्याच्या नव्या क्षितिजाचा प्रदेशात या पुस्तकाला राज्य शासनाचा पुरस्कार देऊन मिळवलं. आज तुमच्याशी गप्पा मारत असताना ज्या व्यक्तीसाठी आपण इथं सगळे जमलेलो आहोत, त्या सुनीताताईंबद्दल काहीतरी बोलावं आणि त्यांचा आणि माझा जो गुणांबंध इतक्या वर्षाचा आहे त्याबद्दल काहीतरी बोलावं असं मला प्रत्यक्षानं वाटतं. आणि त्याशिवाय मी सुरुवात करतो ती म्हणजे अशीच हीच वेळ असावी आणि गोष्ट साधारणपणे 25 ते 30 वर्षापूर्वीची असेल. सुनीताताईंच्या उजव्याच खांद्यात मला वाटतं, तुम्हाला आठवते का नाही कोणता खांदा, डाव्या खांद्यामध्ये अत्यंत जोरात कळायला लागले, म्हणजे तडफडायला लागले ते इतक्या जोरात कळायला लागले. आणि आमच्या ऑर्थोपेडिक्समध्ये अस्थिरोग शास्त्रामध्ये एक पर्टिक्युलर कंडिशन अशी आहे की ते जर झालं तर त्या खांद्यात कळा इतक्या येतात आणि ते ऑपरेशन एमर्जन्सी ऑपरेशन म्हणून करावं लागतं, नाही तर पेशंटला सहनच करता येत नाही. तर ते म्हणजे सुप्रास्पायरटस नावाचा एक टेंडॉन असतो खांद्यामध्ये की जो खांदा वर उचलायचं काम करतो. आणि त्या टेंडॉनमध्ये त्याला कॅल्सिफिकेशन झालं सडन. त्याला आमच्या शास्त्रामध्ये ॲक्यूट कॅल्सिफिकेशन ऑफ सुप्रास्पायरटस टेंडॉन म्हणतात. आणि जोपर्यंत ते कॅल्सिफाईड मटेरियल त्या टेंडॉनमधून आपण काढत नाही बाहेर, तोपर्यंत ते दुखायचं थांबतच नाही. अत्यंत वाईट वेदना होता. हीच वेळ होती त्या माझ्याकडे आल्या होत्या आणि ऑफकोर्स त्यावेळेला मला एमर्जन्सी ऑपरेशन करावं लागलं. आणि त्याच दिवशी रात्री मी तुमचं ऑपरेशन केलेलं मला आठवतं. आणि हा एकच संबंध माझा आणि त्यांचा नाही आला, तर माझी खेळली मुलगी जी होती ती त्याच्या हा महाबळ याच्या वर्गात होती, त्यांच्या मुलाच्या वर्गात होती.
आणि हे दोघंही बोर्डात आले होते. त्यामुळं एक हुशार मुलगा वर्गातला या नात्यानं सुद्धा तो मला परिचित होता, माझी मुलगी त्यांना परिचित होती, आणि आमचं कुटुंब एकमेकाला परिचित होतं. त्यानंतर त्यांनी मला एकदा जेवायला घरी बोलवलं, ऑपरेशन वगैरे झालं, बरे झाले त्यातून, आणि मग आम्ही एकमेकांना भेटत राहिलो. आणि त्यांनी घरी जेवायला बोलवल्यानंतर त्यावेळेला मला कळालं की त्या अतिशय सुंदर अशा सुगरण आहेत. म्हणजे माझ्या पत्नीला वाईट वाटेल मी असं म्हटलं तर, पण तिच्यापेक्षा त्या चांगला जास्त स्वयंपाक करतात. म्हणजे मला आज सांगावंसं वाटतं तुम्हाला. दुसरी एक महत्वाची गोष्ट की ताईंनी माणसं कशी जपलीत हे सांगायचं झालं ना, की कोल्हापूरमध्ये एक मोठं नाव आहे, प्राध्यापक कटांबळे, डॉक्टर कटांबळे. तुम्ही माहिती असाल कित्येक म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएट स्टुडंट्स त्यांच्या हाताखाली, म्हणजे प्राध्यापक कटांबळे हे त्यांचे शिक्षक. तर त्यांच्या त्या कथासंग्रहाला, कविता संग्रहाला मी प्रस्तावना दिली होती. ते कविता संग्रहाबद्दल पण मी सांगणार आहे तुम्हाला. पण कटांबळे यांना त्यांनी बोलवलं होतं त्याचं प्रकाशन करायला, आणि नेमके कटांबळे त्यावेळेला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाले. त्यांना येणं शक्य नाही अशी परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळं ताईला खूप भीती वाटायला की आता काय होणार काय नाही. पण तो कटांबळे माणूस असा, आणि त्याचं या विद्यार्थिनीवरचं प्रेम असं की त्यानं सलाईन लावलेलं डॉक्टरला सांगितलं हे काढून घ्यावं तुम्ही थोडा वेळ, तास दीड तास. आणि ते सलाईन लावलेलं तो कॅथेटर असतो तो तसाच हातावर ठेवून तो माणूस तिथे आला होता पुस्तकाचं प्रकाशन करायला. प्राध्यापक कटांबळे म्हणजे एखाद्या प्राध्यापकाला आपल्या स्टुडंट्स कविता संग्रहाचं प्रकाशन करण्याकरता